माणसाचं वागणं संशयास्पद असलं ना की शब्द असले काय आणि नसले काय सारखंच. म्हणजे तू माझ्यावर संशय घेतोयस? नाही, सहजच. तुम्ही अलीकडे भुयाराकडे गेला होतात की नाही कधी? माझा काय संबंध? तुमचा संबंध कधीच नव्हता. तुम्ही लावला तो योगायोगानं. मी कधी? तुम्ही कधी वाड्या सोडून जाता, कधी आजारी पडता, कधी प्रथमेशला भुयाराजवळ बघता, तरीही तुमचा कशाशीच संबंध नसतो, नाही का सोपान काका? दिल्या, मी जातो या वाडा सोडून. अरे अख्खी हयात घालवली या वाड्यावर. कुठल्या शास्त्राने माझ्यावर संशय घेतला नव्हता, पण तू आज घेतला. मला या वाड्यावर राहायचं नाही, मी चाललो. हो, कशाला आरडाओरडा करताय आणि जाणार कुठे तुम्ही? विष्णू, जाऊ देत त्यांना, नाहीतरी इथे थांबून ते काहीच सांगणार नाहीत. निघा तुम्ही. चल भाई बाजूला. मला सांगायला लागल्या, अरे हयात घालवली या वाड्यावर, कुठे आज अपमान केला नव्हता. अरे कुठं फेडाल रे पाप? मालक, तुम्ही कशाला बोलवलं त्यांना? मुद्दाम बोलवलं होतं. सांगेन, सगळं सांगेन. आधी मी आखलेले आराखडे पूर्ण होऊ देत. हॅलो. अरे आज जरा तब्येत खराब होती त्यामुळे नाही येऊ शकलो. मी काय म्हणतो, एवढ्यात आपण हे प्रकरण पोलिसात नको न्यायला. नाही अरे, पोलिसात गेलो ना तर आणखी फाटे फुटतील त्याला. त्यात तुझ्या त्या एजंटनं सगळं काम इल्लीगल केलंय, त्यामुळे तूच अडचणीत येशील. आणि आता त्या माणसाचं स्केच आहे ना आपल्याजवळ. मी काढीन ना शोधून तिला. हे बघ, आतापर्यंत सगळं माझं ऐकत आलंयस, आता तसंच आताही ऐक. आणखी एक. हे बघ, इतक्यात याबद्दल कुणालाही काहीही सांगू नकोस. नाही, कुणाला काही सांगितलंस तर ज्याचं स्केच आहे तो माणूस आणखी अलर्ट होईल ना. हा, ओके, चल ठेवतो मी फोन. कुणाचा फोन? त्या पुण्यातल्या मित्राचा. त्याला सांगितले पोलिसात जाऊ नको म्हणून. तू जर पोलिसात गेला आणि पोलीस घरापर्यंत आले तर काय होईल कोणास ठाऊक. आधी असं करेल? मला काही कळतच नाही गेला. मुळात त्या माणसानं काढलेल्या स्केच आधीच होता, हाच मोठा धक्का होता. त्यानं ते आणखी कोणाला दाखवलं आणि त्यानं आधीला ओळखलं तर काय होईल कोणास ठाऊक. नशीब त्यानं ते पहिल्यांदा मला दाखवलं. आपण हे सगळं घरी सांगितलं तर? वेडीच कर आता. अजून ती मुलगी कोण आहे ते माहिती नाहीये. आधी आणखी कुठल्या कुठल्या फ्रॉडमध्ये तिच्या बरोबर होता तेही माहिती नाही. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा खुलासा तुम्ही आधीकडे करा. ही अशा प्रकारची प्रकरणं सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच मिटवलेली बरी असतात. एकदा का ती चिघळत गेली ना की मग चिघळतच जातात.
अरे अरे काय एवढाच तर निवांत वेळ मिळतो बोलायला, तर त्याच्यात तुम्ही रेडिओ ऐका. नको ऐकू का? बर चल, नाही ऐकत, तू म्हण गाणं. अहो अहो काय वसुधा, आयुष्यामध्ये प्रत्येकाला टेन्शन्स, प्रश्न, चिंता सगळं काही असतं, पण माणसाने स्वतःसाठी म्हणून असा काहीतरी वेळ काढला पाहिजे की नाही. म्हणून मी शांतपणे रेडिओ ऐकत बसलो होतो. बोला बोला, आपण बोला. परवा जरा माझं आणि वंसनचं थोडं वाजलं. हसता काय तुम्ही? अगं मग काय करू मला सांग. हे काय नवीन आहे का? तुमच्या दोघींचं कसं आहे माहितीये का, तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेन असं आहे. असू दे. बस आता काय झालं सांग. वंस त्या सुलेखाला फोन करत होत्या. बर मग? अहो मग काही नाही, म्हणजे फोन करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, पण लपून छपून आणि चोरून कशाला फोन करायचा ना. बोला की सगळ्यांसमोर बोला. म्हणून जरा वाजलं आमचं. पण म्हणजे नंतर माझ्या लक्षात आलं की अभिमान गेला म्हणून सुलेखाचं सांत्वन करायला त्या फोन करत होत्या. मग मलाच कसं तरीच वाटलं, म्हणजे तसं थोडं चुकलंच माझं. कळलंय ना तुला. से सॉरी अँड फिनिश इट अप. हा बरं चल, म्हण गाणं आता. तुम्ही ना. अजून काय आहे का? बोल बोल. काल राधाचा फोन आला होता हो. ती आणि चंदू दोघंही जाणार होते वाड्यावरती प्रथमेशला आणायला, पण तो गेलाच नाही वाड्यावर तिच्या बरोबर. त्याचं काय बेनसलंय कोणास ठाऊक. त्याचा पुण्याचा मित्र. हे एक नवीनच प्रकरण सुरू झालंय, आणि हे प्रकरण जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून जरा पंत जास्तच वाहवलेत मदतीसाठी. तर मी त्याला एकदा सांगितलं होतं की जरा सावध राहा. हो म्हणजे या सगळ्या प्रकरणात चंदूचं काही नुकसान तर नसेल ना झालेलं? म्हणजे तो काल दिवसभर अगदी गप्प गप्प होता असं म्हणाली राधा. काहीतरी आहे नक्की, पण फारसं काही सिरियस प्रकरण असेल असं मला नाही वाटत. बघूया, मी बोलतो त्याच्याशी. बर तू आता गाणं म्हणणार आहेस का? तुम्ही रेडिओच ऐका. तू काय गाणं सोडूनच दिलंस की काय? हो आता ऐका ना गाणी. नमस्कार, दीनानाथ शास्त्री बोलतोय. हॅलो आजोबा, मी शुभ्रा बोलते. बोल शुभ्रा. आजोबा प्रथमेश कसा आहे? प्रथमेश बरा आहे की, उत्तम आहे मी तर म्हणेन. आजोबा मला आज अचानक एक भास झाला. भास झाला? कसला भास शुभ्रा? आजोबा मला प्रथमेश एका भुयारात किंवा एका अरुंद रस्त्यावरून धावताना दिसला.
सोपान काका म्हणतायत ते खरं असेल? प्रथमेश भुयाराच्या दाराशी कुणाशी बोलत असेल? शुभ्राला जो भास झाला ती सावली कोणाची असेल? अरे हाय, अरे तू कधी आलास बँगलोरहून? हा काय आत्ताच येतोय आणि डायरेक्ट तुलाच भेटायला आलो. हो माहितीये, मोठा. काय हे स्वप्नील, फोन नाही, ईमेल नाही, काही नाही. सरप्राईज मिळाला ना तुला? तू कॉफी घेणार आहेस? थांब मी आणते. एक मिनिट. बस. काय? नो. काय नो? सिम्पली इम्पॉसिबल. का? मला येते कॉफी करता. ते नाही म्हणत आहे प्रिया. ए प्रिया, तू वाळवंटात कधी काळे ढग पाहिलेत? किंवा कडक थंडीच्या टुंड्रा प्रदेशात गुलमोहर फुलताना पाहिलास का? हे काय आहे? जे माझ्या समोर साक्षात बसलंय ते सांगतोय मी. प्रिया, तू तीच आहेस ना? म्हणजे मी बंगलोरला जाताना जिच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते आणि जी एका जाड पुस्तकात डोकं खुपसून बसली होती, तू तीच आहेस? प्रिया, यू हॅव चेंज्ड. दिस इज अ स्टेटमेंट. तुझ्यात बदल झालाय आणि तो ड्रास्टिक आहे. म्हणजे तुझी भीती, चिंता, टेन्शन सगळं गुल. म्हणजे आता तुला जसं वाटत असेल तर असेल कदाचित. नाईस ऑब्झर्वेशन. थँक्यू. पण मला याचं रिझन कळेल का? कसलं रिझन रे? काही नाही. कसं आहे ना प्रिया, कुठल्याही मुलीमध्ये ज्यावेळी असा मेकओव्हर दिसतो त्यावेळी त्याची 2 रिझन्स असतात. एक, तिची प्रिय व्यक्ती तिच्या स्वप्नात येते. किंवा दुसरं, ती जी स्वप्नात आलेली प्रिय व्यक्ती असते ना, ती डायरेक्ट समोर येते. आणि आपल्याला हे कधीपासून कळायला लागलं? माझ्या डोळ्यासमोर जे पाहतोय ते सांगतोय. प्रिया, कोण आहे? काय कोण आहे? अगं म्हणजे या दोन्हीपैकी कुठलं रिझन तुझ्या बाबतीत आहे? मी जर असं म्हणाली की दोन्ही, तर म्हणजे मी कॉफी करून आणते. मिस्टर शास्त्री, मध्यंतरी मिस्टर शास्त्री येऊन गेले माझ्याकडे. एकदा नाही तर 2दा. चांगली गोष्ट ही होती की ते तुमच्या स्वप्नांच्या बाबत खूपच उत्सुक दिसले मला. माझ्या स्वप्नांबाबत, प्रथमेशने काढलेल्या चित्रांबाबत आणि त्याच चित्रांमधल्या गोष्टींचा माग घेत वाड्यावर सुद्धा गेले होते ते. गुड. मी सुद्धा गेले होते त्यांच्याबरोबर डॉक्टर. पण जेव्हापासून तिथे गेले तेव्हापासून ती स्वप्न, ते भास जास्तच वाढलेत. म्हणाले मला ते 3, 6, 9 या आकड्यांबद्दल, सापडलेल्या पत्रिकेबद्दल. मला आज सुद्धा एक भास झाला डॉक्टर. प्रथमेश भुयारात धावत होता एका सावलीच्या मागे. पण ती सावली कुणाची होती ते कळलं नाही. प्रथमेश? हो डॉक्टर, मला कळत नाहीये मला प्रथमेश का दिसला असेल आणि त्याचा आणि त्या भुयाराचा काय संबंध आहे. आणि ती सावली कुणाची होती? मिस्टर शास्त्री, प्रथमेशला मी फक्त एकदाच भेटलोय.
तेव्हाही मला त्याच्या डोळ्यामध्ये एक शोध दिसला होता. भूतकाळातल्या अनेक घटना त्याच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत, ज्याची तो नेहमी चित्र काढतो. तुम्हाला फक्त संकेत दिसत आहेत मिसेस शास्त्री. कदाचित प्रथमेशला ते सगळे प्रसंग आठवत असतील, त्यामुळे त्याला भेटणं खूप आवश्यक आहे. आणि आता त्याला भेटून इतका काळ लोटलाय, कदाचित या काळामध्ये त्याला आणखीन काही कळलं असेल. तेही मला त्याच्याकडून जाणून घेता येईल. मिसेस शास्त्री, प्रथमेशला मला पुन्हा एकदा भेटायला हवं. विष्णू, हा मालक. प्रथमेश कुठे आहे? हा काय इथे? अरे आता इथे खेळत होता. मी तुला सांगितलं होतं ना त्याच्यावर नीट लक्ष ठेव म्हणून. प्रथमेश, ए प्रथमेश. मी पण काय हाक मारतोय त्याला ऐकायला येत नाही. विष्णू, आतमध्ये कसला आवाज आला? बघ लवकर, ये लवकर. प्रथमेश, प्रथमेश. अरे ए पोरा, अरे काय करतोय? प्रथमेश काय झालं? काय पाहिजे तुला? अरे काय पाहिजे? काय थांब. अरे आता काय झालं? काय काय हवंय तुला? हो काय काय? हो हो, अरे याचं चित्र चित्र मिळत नाहीये. चित्र आता कुठलं चित्र? कोणतं चित्र बाळा? हो अरे शोध शोध विष्णू. कुठलं चित्र त्याचं? कुठे ठेवलं होतं? कसं कळणार? अरे या खोलीत कोणी आलं होतं का? माझ्याशिवाय आणखीन कोण? सोपान आजोबा येतील आणखीन. बरं तू शोध पाहू आधी चित्र. आपण शोधूया बाळा, शोधूया शोधूया. हो तू शांत हो. मिळेल मिळेल चित्र मिळेल बाळा. कुठलं चित्र मला कळत नाही रे राजा. कुठलं चित्र? हो मिळेल मिळेल. विष्णू शोधतो. विष्णू शोध लवकर. शोधतोय. इथे आहे का बघ बरं. इथे बघूया का आपण? इथे ठेवलंयस का चित्र? या पोराला हे समज कसं ठाऊक? कोण हाय कोण?